जी के साथ है, हम सेना के साथ है। जय श्री राम। भिवंडी तालुका अंबाड़ी नाका पर भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष श्री नीलेश गुरव के नेतृत्व में पहलगाम हमले में हुए शहीद व ऑपरेशन सिंदूर के अंतर्गत पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देने के निर्णय पर भारत के पंत प्रधान सम्मानीय श्री नरेंद्र जी मोदी व भारत के शहीद भारतीय सेना के सम्मान को लेकर भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा भारत शौर्य तिरंगा यात्रा का आयोजन किया गया। इस अवसर पर भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण जिला अध्यक्ष जितेंद्र डाकी सहित अनेकों भाजपा के कार्यकर्ता महिला व पुरुष भारी संख्या में उपस्थित होकर पाकिस्तान के खिलाफ जमकर नारेबाजी की। आइए देखें वहां का एक दृश्य। जनता पार्टी भिवंडी ग्रामीण उत्तर मंडलाच्या वतीने आज अंबाडी परिसर येथे भारत शौर्य तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की कपटी पाकिस्तानने आपल्या भारताविरुद्ध जो कपटी कारस्थान केलं होतं त्याच्याबद्दल आपल्या ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून आपल्या जवानांनी त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आणि जवानांच्या सन्मानार्थ आज या ठिकाणी आम्ही भारत शौर्य तिरंगा यात्रा काढलेली आहे। आज आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी आपल्या देशामध्ये पहलगाम येथे कपटी पाकिस्तानने जो अतिरेकी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले निष्पाप भारतीय 26 मृत्युमुखी पडले। आज त्याचं दुःख आपल्या भारत देशामध्ये सर्वांना झाला आणि त्याचं उत्तर म्हणून आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी चांगला निर्णय घेऊन आणि भारतीय सेनेला चांगलं मनोधैर्य वाढवल्याबद्दल आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून ज्या दहशतवाद्यांच्या ज्या 9 छावण्या आहेत त्यांना बेचिराग करून टाकलं आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडलं। आज त्यांच्या सन्मानार्थ आपण आज या ठिकाणी जवानांसाठी हा जो तिरंगा रॅली आहे ती काढलेली आहे। आज आपण बघितले तर आपले भारतीय जवान सीमेवर असतात म्हणून आपण आज या ठिकाणी आपण इथे सुरक्षित राहू शकतो, झोपू शकतो, आपण एकदम मजेमध्ये राहतो का तर आपले जवान त्या ठिकाणी हे करतात। आज आपण बघितलं तर जो बदला आहे, जो बदला काय असतो ते मोदीजींनी आपला आदेश देऊन भारतीय जवानांनी करून दाखवलेला आहे। म्हणून मी आज या ठिकाणी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जवान यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि जर पाकिस्तानने याच्या पुढे जर आपल्याकडे कपटी नजरेने बघितलं तर ईट का जवाब पत्थर से देंगे आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे जर पाकिस्तानने अशी काय हरकत केली तर आपला देश आपले जवान गप्प राहणार नाही, नक्कीच पाकिस्तानचं कंबरडं मोडतील आणि या जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा नक्शा मिटून टाकतील याची मला पूर्णप्रमाणे खात्री आहे। आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना मी यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी जो घेतलेला निर्णय आज खऱ्या अर्थाने आपल्या ज्या देशासाठी जे शहीद झाले, ज्यांच्यावर बेछूट गोळीबार केला, आपले सैनिक मारले गेले आणि त्यांचा जो बदला घेतलेला आहे की त्याच्यासाठी ही खरी श्रद्धांजली ही आदरणीय मोदी साहेबांनी दिलेल्या निर्णयामुळे आज आपल्या जवानांनी दिलेले आहे। म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पहलगामच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि पहलगामचा जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी बरोबर हल्ल्यानंतर 12व्या दिवशी पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सेनेने एअर स्ट्राईक केला। एअर स्ट्राईक करून त्या ठिकाणी जे दहशतवादाचे अड्डे होते, त्याचे लॉन्चिंग पॅड होते, हे सगळे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे डोळे उघडले आणि पाकिस्तानने परत त्याच रात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। जवळजवळ 1000 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र भारतावर फेकले पण एकाही क्षेपणास्त्राचा उपयोग त्यांना करता आला नाही। सगळी क्षेपणास्त्र भेदून हवेत सगळे क्षेपणास्त्र नष्ट करण्याचं काम आमच्या भारतीय सेनेने केलं। त्याचबरोबर पुढच्या 2.5 दिवसामध्ये भारतीय सेनेने अशी काही कमाल करून दाखवली की पाकिस्तानचे जे एअरबेस होते जे 12 एअरबेस त्यांचे उद्ध्वस्त केले, जेणेकरून त्यांचा हवाई हल्ला जो त्यांचा आहे तो होऊ शकत नाही। त्यांच्या जवळजवळ 150 किलोमीटर आतमध्ये घुसून त्यांच्यावर मारा केला आणि 2.5 दिवसामध्येच
ते भिकारी आणि कंगाळ झाले। 2.5 दिवसामध्ये ते जागतिक बँकेकडे कर्ज मागायला गेले आणि साधारणतः त्या 2.5 दिवसामध्ये त्यांना लाभ झाला तो म्हणजे $1 अब्ज आणि ते $1 अब्ज म्हणजे आपल्या भाषेमध्ये साधारणतः 7-7.5 हजार जे आमचे मुख्यमंत्री एखाद्या कॅबिनेटमध्ये बसले तरी तेवढे सहज मंजूर करून देतात वेगवेगळ्या निधीसाठी, वेगवेगळ्या योजनांसाठी। म्हणजे अशी अवस्था जगामध्ये भिकारी म्हणून या 2.5 दिवसामध्ये पाकिस्तानला दाखवून दिलं। आणि भारतीय सेना काय आहे हे त्या संपूर्ण जगाने आज सगळा चमत्कार बघितला, कारण 2.5 दिवसामध्ये पाकिस्तानच्या देशाला नामावरण करून टाकलं। माघार घ्यावी भारताने, आम्ही हरलोय, आता कोणत्या पद्धतीने सिस्पायर झालं पाहिजे म्हणून जगाच्या मोठ्या राष्ट्रांकडे याने मागणी केली की तुम्ही भारताला समजवा, आम्ही हरलोय, आता आमचं कंबळ मोडलंय, आम्हाला आता पैशाची गरज आहे। आणि 2.5 दिवसामध्ये त्यांचा एकच फायदा झाला, तो म्हणजे फक्त त्यांना $1 अब्ज भिकारी म्हणून ते माघार गेले, तो कंगाल देश म्हणून आज समोर जगासमोर आला आणि ते मोदीजींनी आज करावून दाखवलं। बऱ्याच वर्षानंतर ते म्हणजे कारगिल आणि नंतर हे युद्ध, म्हणजे आपण बरेच युद्ध केली, प्रत्येक युद्धात आपण जिंकत गेलो पण तहात हरलो गेलो। कारगिल हे असं युद्ध होतं की आपण 1 इंच भूमीनं तहात देता ते युद्ध पूर्ण जिंकलं। आणि हे युद्ध आपलं असं ठरलं की आपण पाकिस्तानमध्ये 150 किलोमीटर आतमध्ये जाऊन मारा करून दाखवलं। आणि भारतीय सेना काय आहे, भारतीय जिगर काय आहे, भारतीय जनता काय आहे हे संपूर्ण जगाला पटवून दिलं। भारतीय क्षेपणास्त्र एवढे ब्रह्मोत्सर्गी क्षेपणास्त्र अशी होती तर त्यांनी जो मारा केला तो मारा एवढा भीतीदायक होता का पाकिस्तानच्या रडारवर ते येऊ शकलं नाहीये, एवढा जबरदस्त मारा होता। आणि ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्राला आता जगामधून मागणी व्हायला लागली तर हे क्षेपणास्त्र आम्हाला पाहिजे होते। पाकिस्तानकडे जे बनावट खेळण्यात चिनी खेळण्यात जे क्षेपणास्त्र होती ते चिनी क्षेपणास्त्र बघून जगाने बघितलं तर चिन्यांचं काही साहित्य घेऊन आता काही उपयोग नाहीये, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र घेऊन काही उपयोग नाहीये, हे जगाला आम्ही आज पटवून दिलं। त्यामुळे मोदीजींनी जे फ्री हँड जे सैनिकांना दिलं होतं त्याचा आज आम्हाला सार्थ अभिमान आहे। सैनिकांनी 3 दल असतील, म्हणजे भूदल असेल, वायुदल असेल आणि जलदल असेल, या तिघांनी जी भूमिका निभावली या तिन्ही सेनांचा आम्हाला अभिमान आहे। मोदींच्या निर्णयाचा अभिमान आहे, मोदींबरोबर असलेले ज्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचा अभिमान आहे। म्हणजे मूलतः आम्हाला सरकारचाही अभिमान आहे आणि सैनिकांचा अभिमान आहे। त्या देशाच्या नक्षावरचं 1 इंचही भूमी न देता हे युद्धही जिंकून दाखवलं। एवढंच नव्हे तर आज POKवर चर्चा करण्याची वेळ त्यांच्यावर आणली आणि बाकी त्यांची जी काही अडवणूक करण्यात ठेवली गेली आहे, अशा अवस्थेमध्ये आज पाकिस्तान एकदम नाकातोंडाला त्याचा फेस आलेला आहे। आणि पुढच्या काही वर्षांमध्ये एवढं नक्की आता दिसतंय तर पाकिस्तानचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि भारत मात्र एक स्वतंत्र आणि एक असं मोठं राष्ट्र होऊन जगामध्ये प्रेरित होऊन उभा राहील एवढं मात्र 100% खात्री झाली। आज भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ येथे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं, कारण पहलगाम मध्ये आपले जे पर्यटक गेले होते तर त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले बरेचसे लोक मृत्युमुखी पडले आणि त्यांना चोख उत्तर म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाने सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे आपल्याकडून भारतीयांकडून जवानांकडून केलं गेलं। आणि या सिंदूर ऑपरेशनमध्ये 25 मिनिटांमध्ये 23 तळांवर हल्ला केला आणि याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात त्यांचे सैनिक मारले गेले आणि हा आपला मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला। आणि हा विजय हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे आणि आपण सर्व जनता मोदीजींच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।